हॅलो फ्रेंड्स, राणी रूलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ब्राह्मणी साडीची इथे कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। इथे मी 5 मीटर साडी घेतली काठापदराची आणि इथे आपण अस्तर घेतलंय। 1 मीटर आपण अस्तर घेतलंय। तर आधी आपण कटिंग अस्तरावरती करून घेऊया। तर इथे 4 कापडामध्ये मी घडी घालून ठेवली आहे। बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली आहे। आता यातलं मेजरमेंट बघा। आपल्याला सेट घेरचा चौथा पार्ट टाकायचा आहे। तर 40 इंचाचा सेट घेर आहे। तर आपण 10 वरती एक पॉइंट देऊया। तर परत इथे आपण घेतोय 2 इंच एक्स्ट्रा। आता या पॉइंट पासून आपल्याला 13.5 इंचावरती नेप्याचं मेजरमेंट टाकायचंय या पॉइंटला। आता इथे आपला मांडी घेर असणार आहे। तर जेवढा आपण इथे सीट घेरचा चौथा पार्ट टाकलाय त्याच पॉइंट पासून आपण इथे बघा आता 2 इंच आत यायचे। आधी तर 2 इंच या पॉइंटला पण आत येऊया। इथे एक जे आकार द्यायचा आहे यानुसार, आणि याच पॉइंट पासून मी खाली याच पॉइंटला मी मांडीचा आकार देते तिरकसा। तर बघा आता ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलाय या पॉइंटला आपल्याला जे आकारमध्ये कट करून घ्यायचं आहे। हा जो पार्ट आहे वरचा जॉइंट वाला याला आपण कट करून घेऊया। तो इथे बघा आता पायाचे दोघही पार्ट आपले इथे तयार झाले। दोघही पायाचे पार्ट आपले तयार झाले। आता याची अस्तराची आपली कटिंग इथे कंप्लीट झाली आहे। आता साडीची आपल्याला इथे कटिंग करायची। तर सोपी पद्धत आहे, जे नवीन शिकतात त्यांच्याही लक्षात येईल। यानुसार आता आपण साडीची इथे कटिंग करणार आहोत। तर आधी मी इथे पदराचा पार्ट कट करणार आहे। तर पदराचं आपल्याला कटिंग कुठल्या पद्धतीने करायची आहे, जेवढी आपली उंची आहे त्यात आपल्याला एक्स्ट्रा इथे 12 इंच एक्स्ट्रा आपल्याला इथे घ्यायचंय। तर इथे उंची बघा, या पॉइंटला माझी साडीची जी उंची आहे ती आहे आपली इथे 39। तर एकदा 39 परत आपण 39 घेऊया। हे बघा दोनदा आपलं उंचीपेक्षा डबल प्लस यात आपल्याला घ्यायचंय 12 इंच एक्स्ट्रा। तर आता या पॉइंटला बघा सरळ आपल्याला जेवढं मी इथे खाली 12 इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय साडीचं, या पॉइंट पासून आपल्याला हा पार्ट सरळ इथे कट करून घ्यायचा। तर यात आपण उंचीपेक्षा डबल आणि 12 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण पदराचा पार्ट कट केलाय। आता सरळ आपण हा पार्ट ठेवला, त्याच्यामध्ये आपल्याला जो आपला हा 12 इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलंय या पॉइंटला बघा, याला आपल्याला जो नेसता आपला पार्ट आहे सरळ आधी तर तुम्ही या पॉइंट पासून वरती 12 इंचावरती आपल्याला तिरकस हे कट करून घ्यायचंय। तिरकस याला आपण ड्रॉ केलंय या पॉइंट पासून तिरकस याला आपण कट करून घेऊया। तर आपला पदराचा जो पार्ट आहे तो आपला रेडी झालाय। आता या पदराच्या पार्टला आपण करायचं काय, जेवढा आपला जे आकार आहे त्या मेजरमेंट नुसार आपल्याला याच्या पूर्ण प्लेट्स टाकून घ्यायची आहे पदराला या पद्धतीने। तर आपण इथे शिलाई लावून पदर इथे रेडी करून घेऊया। आता इथे आपला हा शिल्लक जेवढा कापड आहे याला आपल्याला डबल फोल्ड ठेवायचा आहे।
एकसारखं मेजरमेंट घ्यायचंय आणि याला आपल्याला सेम मेजरमेंट मध्ये मधून याला आपल्याला कट करून घ्यायचंय आणि जो वरचा आपला बॉर्डर वाला पार्ट आहे बॉर्डरचा पार्ट पण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर या पॉइंटला आपण काठाचा पार्ट कट करून घेतलाय आणि मधून एक सारखे आपण 2 तुकडे साडी इथे कट करून घेतली। त्यानंतर आता बघा या पॉइंटला आपल्याला इथून 3 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि हा पार्ट जो आहे तो आपल्याला हलकासा इथे हलकीशी आपल्याला द्यायची गोलाई। आता बघा डबल घडी घातली। आता हा जो आपला जे वाला पार्ट आहे या पार्टला आपल्याला इथे कट करून घ्यायची। आता बघा हा जो आपला जे वाला पार्ट आहे त्या पार्ट पर्यंत हा जो आपला काठाचा पार्ट आहे याची आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे। या पॉइंटला आपण जे वाला पार्टला पूर्णच्या प्लेट्स टाकून घ्यायचे। जे आकारात या पॉइंटला आपल्याला प्लेट्स टाकायच्या। त्यानंतर हा जो आपला काठाचा पार्ट आहे याची आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे। आता आपण जो जे शेप कट केला होता जो आपण कापड घेतला त्याला 2 पार्ट मध्ये कट केला त्याला आपण या जे शेप मध्ये इथे कट प्लेट्स टाकून घेतले या पॉइंट पासून पूर्ण या आकारात आणि इथे आपण जो आपला ब्राह्मणीचा आणि पाठीमागचा जो काष्ट असणार आहे त्याचे सुद्धा आपण प्लेट्स टाकून घेतले। आता जसं आपण एका पायाचा पार्ट इथे तयार केला तसंच आपण दुसऱ्याही पायाचा पार्ट इथे याच पद्धतीने सेम तयार करून घेऊया। इथे बघा आता आपण दोघही पायाचे जे काष्टवाले पार्ट आहे ते प्लेट्स टाकून घेतले। जे वाले पार्टला पण आपण इथे पिना लावून घेतलाय आणि या पद्धतीने आपण जो आपल्या काष्टाचा पार्ट आहे तो पण आपण इथे पिन लावून घेतलाय। आता बघा या पॉइंटला आपण जे अस्तराचा पार्ट आहे तो आपण इथे पूर्ण मॅच करून घेतलाय। जे वाला पार्ट मॅच केला त्यानंतर इथे आपण किंचितच आपण अस्तराला इथे अर्धा इंच सोडलंय आणि या पॉइंटला पण आपण सेम त्याच याच्यात आपण पदर पण मॅच केलाय आणि त्यानंतर आपण हा आपला काष्टाचा पार्ट पण इथे मॅच केलाय। आता आपल्याला याला जॉईन करताना बघा हा जो आपण पदराचा पार्ट मॅच केलाय हा काष्टावाला पार्ट साईडला ठेवायचा आहे। याला या पद्धतीने याच्यावरती उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि हा जो आपला जे वाला पार्ट आहे तो आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे या पॉइंटला। आता इथे बघा आपण हा अस्तराचा पार्ट इथे मॅच करून घेतलाय। त्यानंतर आपण हा जो प्लेट्स वाला पार्ट आपण इथे सोडला होता अर्धा इंच तर पाठीमागचा जो कास्ट आहे आपल्याला या पॉइंटला इथे सरळ आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचंय। आपण काष्टाच्या पार्ट इथे आता स्टिच करून घेतलाय। काष्टाचा पार्ट स्टिच झालाय। आता हा जो दुसरा पदराचा पार्ट आहे याला पण हा जो आपला जे आकारवाला पॉइंट आहे याला आणि ह्या दुसऱ्या जे वाल्या पॉइंटला आपल्याला याला स्टिच करून घ्यायचंय या साईडला। आता दोघे जे पार्ट आपले स्टिच करून झाले आता खाली जो आपला बॉटम वाला पार्ट आहे याला आपल्याला या पद्धतीने इथे स्टिच करून घ्यायचंय। आता इथे बघा आपण पुढचा जो वरचा पार्ट आहे तो पण आपण इथे स्टिच करून घेतलाय। या पॉइंटला बघा मिडल वाला पॉइंट आपण मॅच केलाय। त्यानंतर हा जो पार्ट आहे तर हवा तर आपण याची प्लेट्स लावून जसं की मी तुम्हाला दाखवलं आपण या पद्धतीने याला स्टिच करू शकलो असतो पण मी एक ब्राह्मणीचा दुसरा प्रकार थोडंसं याला आपल्याला ही पट्टी इथे फोल्ड करायची आहे आणि तिरकशी याच पद्धतीने याला मोकळी सोडायची। जो आपला काठाचा पार्ट आहे तो आपण इथे मोकळा सोडणार आहोत। त्यानंतर आता खाली जसं आपण मांडी घेरपर्यंत आपण अस्तरची उंची घेतली होती या पॉइंटला त्याला आपल्याला जो आपला काठाचा पार्ट आहे याची आपल्याला या पॉइंट पासून आपल्याला आतल्या पॉइंटला याला आपल्याला स्टिच करायचंय। दोघही पार्टला पायाचे जे दोघही पार्ट आहे त्याला आपण साडीच्या पॉइंटला याला आतल्या पॉइंटने स्टिच करणार आहोत। ते झाल्यानंतर कमरेचा जो पार्ट आहे कमरेच्या पार्टला आपल्याला
इथे आधी आपण अस्तराची पट्टी लावणार आहोत, जेणेकरून जी उंची आहे ती आपली इथे वाढेल। एका साईडला आपण अस्तराची पट्टी लावणार आहोत, त्यानंतर ही जी काठाची पट्टी आहे याला आपण पूर्ण कमरेच्या पाठला लावून इथे साडी स्टिच करून घेऊया। इथे बघा साडी आपण पूर्ण स्टिच करून घेतली आहे। हा आपला पाठीमागचा पार्ट आहे साडीचा काष्ट्यावाला, आणि हा आपला पुढचा घोळवाला ब्राह्मणी घोळचा हा पुढचा पार्ट आहे।